नमस्कार मंडळी, मिराज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मेथी पराठा. चला तर मग आपण सुरुवात करू. इथं मी 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचाभर जिरं घेतलंय, ते बारीक करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता, साबडदोबड थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी 1 गड्डी मेथी घेतली आणि ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. तर त्याला एकदम बारीक चिरून घ्यायची मेथी. तर आता मेथी चिरून झाली की आपल्याला मी इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि याच्यामध्ये आता आपल्याला 4-5 चमचे बेसन पीठ घालायचं. त्याच्यानंतर आपल्याला आपण जे बारीक मिरची आणि लसूण जिरं बारीक करून घेतलं ते घालायचं. अर्धा चमचा हळदी पावडर घालायची. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायचं. त्याच्यानंतर 1 चमचाभर आपल्याला याच्यात कस्तुरी मेथी घालायची. आणि आपण जी बारीक चिरलेली मेथी आहे ती पण याच्यामध्ये टाकायची. आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. आता सगळं एकदम मिक्स करून घ्यायचे पीठ. सगळं पीठ मिक्स झालं की मग आपल्याला याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून घ्यायचं. चला, आपलं पीठ ही भिजून तयार आहे. आता आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचे. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला गोल पाहिजे या आपल्या पद्धतीने लाटून घ्यायचे. इथं मी त्रिकोणी पराठा लाटून घेते. थोडं तेल लावायचं. किंवा आपला मस्त एकदम जाड बी नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं या पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि पराठा भाजून घ्यायचा. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता इथं. मस्त तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचंय. बघू शकता, एकदम छान रंग आलाय पराठ्याला. आपला गरमागरम मेथी पराठा तयार आहे. आता दुसराही आपण असंच भाजून घेऊया. एकदम लुसलुसीत मऊसूत आपले पराठे बनवून तयार होतील. एकदम मस्त छान रंग आलाय. एकदम गरमागरम पराठे आपले तयार आहे.
मेथी पराठा आणि इथं गरमागरम टोमॅटो चटणी पण तयार आहे. एकदा तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.